अंधश्रद्धेमुळे एका व्यक्तीने हृदय पिळवटून टाकणारे अपराध केले आहे। ही गोष्ट आहे एका सिरियल किलरची, ज्याने 11 अल्पवयीन मुलींसह 42 महिलांची हत्या केली होती। 10 जानेवारी 1949 रोजी मेदान उत्तर सुमात्रा इंडोनेशिया या देशात जन्मलेला अहमद सुदर्जी हा ब्लॅक मॅजिक किलर या नावानेही ओळखला जायचा। अहमद ज्याला आपला बळी बनवायचा त्याचा अर्धा मृतदेह जमिनीखाली दफन करायचा आणि अर्धा भाग वर ठेवायचा आणि यावर असलेल्या शरीरावर तंत्रविद्या करायचा। अहमद सुदर्जी हा व्यवसायाने तांत्रिक होता, ज्यात त्याने काही दिवसांनी महिला आणि मुलींना आपली शिकार बनवायला सुरुवात केली। या तांत्रिकाने 70 ते 40 वयोगटातील महिलांना आपला बळी बनवले। अहमद सुदर्जी हा अनेक वर्षांपासून जादूटोण्याच्या व्यवसायात होता आणि अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन त्याला भेटायला येत असत। समस्या घेऊन येणाऱ्यांपैकी बहुतेक वेळा तर मुली आणि स्त्रियाच असायच्या। या स्त्रिया अहमदला तिच्या पतींना किंवा प्रियकरांना आपल्या वशमध्ये करण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठीच्या टिप्ससाठी आपल्या घरी बोलवत असे। यानंतर हळूहळू योग्य वेळेची संधी बघून अहमदने दुष्कृत्य करण्यास सुरुवात केली। त्याच्या या कामाला 10 वर्ष झाले तरी कोणालाही संशय आला नाही, परंतु जेव्हा लोकांना त्याच्यावर संशय आला तेव्हा 30 एप्रिल 1997 रोजी त्याला मेदान सुमात्रा येथून अटक करण्यात आली होते। त्यानंतर जेव्हा त्याच्या घराची तपासणी केली तेव्हा त्याच्या घरातून डझनभर मृतदेह सापडले होते। त्याच्यावर संशय येण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा त्याला अटक केली गेली होती त्याच्या ठीक 1 आठवडा आधी 24 एप्रिल रोजी केमला नावाच्या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला होता। तपासादरम्यान लक्षात आले की तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी ती आली होती। जेव्हा पोलिसांनी अहमदला तिच्याविषयी विचारले तेव्हा सुरुवातीला तर त्याने तिला ओळखण्यास नकार दिला, परंतु जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची पडताळणी केली तेव्हा त्याच्या घरातून केमालाची पर्स आणि इतर सामान सापडले होते। यानंतर मग त्याने या दुष्कर्माची कबुली दिली। अटकेनंतर केलेल्या चौकशीत अहमद सुदर्जीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा पोलिसांना तर जोरदार धक्का बसला। मेदान प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांनी अनेक दिवस चौकशी केली असता त्याने 1986 ते 1997 या काळात 42 महिलांची हत्या केल्याचे कबूल केले। त्याच्या या कामात त्याच्या 3 पत्नींपैकी एक पत्नी तुमिनीनेही त्याला संपूर्ण कामात मदत केली होती। या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो। त्याने पोलिसांना सांगितलं होतं की एके दिवशी त्याच्या स्वप्नात त्याच्या वडिलांचा आत्मा आला। त्या आत्म्याने त्याला स्वप्नात सांगितलं की जर तो 70 महिलांची लाळ प्यायला तर तो एक चांगला आणि विद्वान तांत्रिक होऊ शकतो। यानंतर तो लगेचच या कामात गुंतला। सुदर्जींनी सांगितलं की वडिलांच्या आत्म्याने कोणत्याही महिलेला मारण्याचा सल्ला दिला नव्हता, परंतु त्याने असे विचार केले की जर त्याने प्रत्येक महिलेमागे लाळेची वाट बघितली तर 70 महिलांची लाळ होईपर्यंत संपूर्ण आयुष्यभर निघून जाईल। अशा स्थितीत त्याने सर्व महिलांना जीवे मारण्यास सुरुवात केली आणि त्या मृत महिलांची लाळ पिऊ लागला। अहमद सुदर्जीने पोलिसांना सांगितलं की तो आधी महिलांना मुलींना मारायचा आणि नंतर मृतदेहाचा चेहरा त्याच्या घराकडे ठेवून तिचा अर्धा भाग जमिनीत गाडायचा आणि अर्धा भाग जमिनीच्या वर ठेवायचा। अहमदला वाटायचे की त्याच्या या तंत्रविद्येमुळे शक्ती त्याच्या घरात कैद होईल। अहमदची पत्नी तुमिनी हिला खुनात सहभागी झाल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली। तर 27 एप्रिल 1997 रोजी न्यायालयाने अहमदला फाशीची शिक्षा सुनावली होती। ब्लॅक मॅजिक किलर अहमद सौदर्जी याला 10 जुलै 2008 रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर 42 लोकांच्या हत्येच्या आरोपाखाली गोळीबार पथकाद्वारे मारून टाकण्यात आलं। मित्रांनो, असे हे सिरियल किलर आजही आपापल्या भागांमध्ये दिसून येत असतात, त्यामुळे नक्कीच वेळीच सावध व्हा, सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टी तुम्हाला आढळल्या तर नक्कीच पोलिसांशी संपर्क करा। अंधश्रद्धेमुळे एका व्यक्तीने हृदय पिळवटून टाकणारे अपराध केले आहे। ही गोष्ट आहे एका सिरियल किलरची, ज्याने 11 अल्पवयीन मुलींसह 42 महिलांची हत्या केली होती। 10 जानेवारी 1949 रोजी मेदान उत्तर सुमात्रा इंडोनेशिया या देशात जन्मलेला अहमद सुदर्जी हा ब्लॅक मॅजिक किलर या नावानेही ओळखला जायचा। अहमद ज्याला आपला बळी बनवायचा त्याचा अर्धा मृतदेह जमिनीखाली दफन करायचा
आणि अर्धा भाग वर ठेवायचा आणि यावर असलेल्या शरीरावर तंत्रविद्या करायचा। अहमद सुदरजी हा व्यवसायाने तांत्रिक होता, ज्यात त्याने काही दिवसांनी महिला आणि मुलींना आपली शिकार बनवायला सुरुवात केली। या तांत्रिकाने 70 ते 40 वयोगटातील महिलांना आपला बळी बनवले। अहमद सुदरजी हा अनेक वर्षांपासून जादूटोण्याच्या व्यवसायात होता आणि अनेक लोक त्यांच्या समस्या घेऊन त्याला भेटायला येत असत। समस्या घेऊन येणाऱ्यांपैकी बहुतेक वेळा तर मुली आणि स्त्रियाच असायच्या। या स्त्रिया अहमदला तिच्या पतींना किंवा प्रियकरांना आपल्या वशमध्ये करण्यासाठी तसेच सुंदर दिसण्यासाठीच्या टिप्ससाठी आपल्या घरी बोलवत असे। यानंतर हळूहळू योग्य वेळेची संधी बघून अहमदने दुष्कृत्य करण्यास सुरुवात केली। त्याच्या या कामाला 10 वर्ष झाले तरी कोणालाही संशय आला नाही। परंतु जेव्हा लोकांना त्याच्यावर संशय आला तेव्हा 30 एप्रिल 1997 रोजी त्याला मैदान सुमात्रा येथून अटक करण्यात आले होते। त्यानंतर जेव्हा त्याच्या घराची तपासणी केली तेव्हा त्याच्या घरातून डझनभर मृतदेह सापडले होते। त्याच्यावर संशय येण्यामागचे कारण म्हणजे जेव्हा त्याला अटक केली गेली होती त्याच्या ठीक 1 आठवडा आधी 24 एप्रिल रोजी केमला नावाच्या 21 वर्षीय तरुणीचा मृतदेह शेतात सापडला होता। तपासादरम्यान लक्षात आले की तांत्रिक अहमदला भेटण्यासाठी ती आली होती। जेव्हा पोलिसांनी अहमदला तिच्याविषयी विचारले तेव्हा सुरुवातीला तर त्याने तिला ओळखण्यास नकार दिला, परंतु जेव्हा पोलिसांनी त्याच्या घराची पडताळणी केली तेव्हा त्याच्या घरातून केमालाची पर्स आणि इतर सामान सापडले होते। यानंतर मग त्याने या दुष्कर्माची कबुली दिली। अटकेनंतर केलेल्या चौकशीत अहमद सुदरजीने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली तेव्हा पोलिसांना तर जोरदार धक्का बसला। वेदन प्रशासन आणि तपास अधिकाऱ्यांनी अनेक दिवस चौकशी केली असता त्याने 1986 ते 1997 या काळात 42 महिलांची हत्या केल्याचे कबूल केले। त्याच्या या कामात त्याच्या 3 पत्नींपैकी एक पत्नी तुमिनीनेही त्याला संपूर्ण कामात मदत केली होती। या निरागस चेहऱ्याने कित्येक महिलांना ज्या यातना दिल्यात त्या बघून अंगावर काटा येतो। त्याने पोलिसांना सांगितलं होतं की एके दिवशी त्याच्या स्वप्नात त्याच्या वडिलांचा आत्मा आला। त्या आत्म्याने त्याला स्वप्नात सांगितलं की जर तो 70 महिलांची लाळ प्यायला तर तो एक चांगला आणि विद्वान तांत्रिक होऊ शकतो। यानंतर तो लगेचच या कामात गुंतला। सुदरजींनी सांगितलं की वडिलांच्या आत्म्याने कोणत्याही महिलेला मारण्याचा सल्ला दिला नव्हता, परंतु त्याने असे विचार केले की जर त्याने प्रत्येक महिलेमागे लाळेची वाट बघितली तर 70 महिलांची लाळ होईपर्यंत संपूर्ण आयुष्यभर निघून जाईल। अशा स्थितीत त्याने सर्व महिलांना जीवे मारण्यास सुरुवात केली आणि त्या मृत महिलांची लाळ पिऊ लागला। अहमद सुदरजीने पोलिसांना सांगितलं की तो आधी महिलांना मुलींना मारायचा आणि नंतर मृतदेहाचा चेहरा त्याच्या घराकडे ठेवून तिचा अर्धा भाग जमिनीत गाडायचा आणि अर्धा भाग जमिनीच्या वर ठेवायचा। अहमदला वाटायचे की त्याच्या या तंत्रविद्येमुळे शक्ती त्याच्या घरात कैद होईल। अहमदची पत्नी तुमिनी हिला खुनात सहभागी झाल्याबद्दल फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु नंतर ती जन्मठेपेत बदलण्यात आली। तर 27 एप्रिल 1997 रोजी न्यायालयाने अहमदला फाशीची शिक्षा सुनावली होती। ब्लॅक मॅजिक किलर अहमद सौदरजी याला 10 जुलै 2008 रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर 42 लोकांच्या हत्येच्या आरोपाखाली गोळीबार पथकाद्वारे मारून टाकण्यात आलं। मित्रांनो, असे हे सिरियल किलर आजही आपापल्या भागांमध्ये दिसून येत असतात, त्यामुळे नक्कीच वेळीच सावध व्हा, सावध राहा आणि अशा कोणत्याही संशयास्पद गोष्टी तुम्हाला आढळल्या तर नक्कीच पोलिसांशी संपर्क करा।